बारामतीमध्ये सुनित्रा वहिनी आमची विजय होणार आहे. काळा दगडावली तिघात पंकजा मुंडे बीडमधनं विजय होते आणि मी इथं 30 ते 35 ते 40 हजाराच्या फरकानं मी इथं विजय होतो. महायुतीला काही घाबरण्याचं कारण नाही. मोदीचं सरकार यायला काही अडचण येणार नाही. 42 जागा महायुती लागतील आणि 5-6 जागेवर आघाडी गुंडाळी जाईल. मी प्रॅक्टिकल बोलतो, बरं बोलत नाही, खरं बोलतो. लोकसभेचं राज्यातील 5ही टप्प्यांचं मतदान पूर्ण झालेलं आहे. वेगवेगळ्या आघाड्यांवर ही निवडणूक महत्वपूर्ण ठरली आणि या संदर्भात बोलण्यासाठी आपल्यासोबत राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर आहेत. सर, 5ही टप्प्यांचं निवडणूक पार पडलेली आहे. काय वाटते, कशी झाली निवडणूक? 5 मध्ये पहिल्या 2 टप्प्याचं इलेक्शन थोडं संयमानं चाललं होतं, पण 3ऱ्या टप्प्यापासून वैदारा थोडासा कलर बदलला. तरी परंतु महायुतीला काही घाबरण्याचं कारण नाही. या केंद्रामधलं हे नगरपालिकेचं इलेक्शन नव्हतं, हे देशाचं इलेक्शन होतं. देशाचं संरक्षण असेल, देशाची प्रतिष्ठा असेल किंवा देशाची डेव्हलपमेंट असेल, ह्याच्यावर हे इलेक्शन झाल्यामुळं मोदीचं सरकार यायला काही अडचण येणार नाही. मी 26ला माझं इलेक्शन झाल्यानंतर महाराष्ट्रातल्या जवळजवळ 55 सभा मी घेतल्या, काही मिटिंग्स, कॉर्नर्स असं आणि सभा. त्यामुळं मी फिरत असताना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात वातावरण तसं महायुतीला फेवरेबल आहे. परंतु काही प्रमाणात पवार साहेब आणि उद्धव साहेबांबद्दल सिंपॅथी दिसून आली. असं त्यांना बी एकदम निग्लेक्ट करून चालणार नाही महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये. परंतु माझा असा कायच आहे की 48 पैकी जवळजवळ आपण 80-85% महायुती विजय होईल. म्हणजे 42 सरासरी 42% 42 जागा महायुती लागतील आणि 5-6 जागेवर आघाडी गुंडाळी जाईल. ही जी सिंपत्ती तुम्ही म्हणतात की उद्धव ठाकरे आणि शरद पवारांबद्दल सिंपत्ती होती आणि मग 42 जागा कशा महायुतीच्या? तिथं काय झालं की जे कार्यकर्त्याचं केडर होतं ना, ते या दोघांचं कमी पडलं. सिंपॅथायझर वोट होता, परंतु वोट वस्तीवरून गावातून मतदान केंद्रापर्यंत जाण्यापर्यंत त्यांची यंत्रणा तगडी नव्हती. जी भाजपाकडं, जी अजितदादाकडं आणि जी एकनाथ शिंदेकडे जी यंत्रणा होती, म्हणजे प्रमुख कार्यकर्ता तिथला नगरसेवक असेल, जिल्हा मेंबर, पंचायत सदस्य असेल, नगरसेवक असेल, हे बहुतांशी कार्यकर्ते, तिथला कार्यकर्ता जर आपला स्ट्रॉंग असेल तर तो वार्ड स्ट्रॉंग बनतो. अशा इथून मी सांगू इच्छितो की ते प्रेम करणारी माणसं होती, पण ती मतदान केंद्रापर्यंत जाण्यापर्यंत ते सक्सेस झाली नाही. किती एकूण 42 जागा येतील असं तुम्ही म्हणताय? मात्र दावा आहे 42 दावा महायुतीच्या 100% येतील. एक मोठा आरोप आपल्यावर आणि महायुतीवर होतोय की राज्यातल्या काही जागांवर, त्यातल्या त्यात परभणी असेल, बीड असेल, या जागांवर मराठा ओबीसी वाद मोठ्या प्रमाणावर करण्यात आला. एक लक्षात ठेवा, ही महायुतीनं केलेलं नाही, ही महाविकास आघाडीने केलेलं आहे. ज्याच्या सहाऱ्यानं हे आंदोलन चालवतात त्यांनी त्याचं उघडच दाखवलं. आणि मला दुर्दैव वाटलं की एकट्या जातीवर राजकारण कुणाचंच होत नाही. छत्रपती शिवाजीराजांनी स्वराज्य उभा केलं, हे 18 पगड जातीवर केलं. परंतु इथं बीड आणि परभणीतच का झालं, तर इथं ओबीसी कॅन्डिडेट होते म्हणून त्यांनी जास्त हे केलं आणि ह्याचा फटका त्यांना बसणार काही दिवसांनी. उलट आम्ही सांगतो की ही ओबीसी एकत्र आली नसते, ह्या गोष्टीमुळे एकत्र बी आली ना, कमीत कमी ह्या गोष्टी. पण असं म्हणून चालणार नाही. हे लॉंग रूट जातीयतेची करणं चांगलं होणार नाही, विकासाचा मुद्दा होणार नाही. कुणी केलं हे वाटतं तुम्हाला? हे जेव्हा तुम्ही म्हणतात, दावा आहे की महाविकास आघाडीचं खत पाणी घातलेलं आहे. कोणाला ही XY झेडला ज्यांनी हे जातीवाद पेरलेला आहे. आज त्यांनी बीडचं आणि परभणीचं उदाहरण तुम्ही दिलं. या दोन्ही ठिकाणी कोण फिरले जास्त? मी नाव घेणं योग्य नाही विशेष म्हणजे, आणि मला ते करायचं नाही. कारण मी इथं पहिल्यापासून आलो ते डेव्हलपमेंटच्या अजेंडावर आलो, कधीही कास्ट पॉलिटिक्सच्या दृष्टीने विचार केला नाही. पण त्यांनी आम्हाला कास्टवर देऊन सोडलं आणि ह्याला माझा आरोप आहे जास्त की महाविकास आघाडीच्या लोकांनी षडयंत्र केलं. एकनाथ शिंदे असतील, अजितदादा असतील किंवा देवेंद्र फडणवीस असतील, यांच्या मनात इतकी कंचित सुद्धा हे नव्हतं, आलं नव्हतं. पण जरा जाणून बुजून जातीय कलर देण्याचा प्रयत्न केला आणि बीड आणि परभणीच का दिला ह्याचा विचार केला पाहिजे. मी तर कधी बोललो नाही. माझ्याबरोबर जे नेते होते भाजपचे, राष्ट्रवादीचे किंवा शिवसेनेचे, ते मराठाचे होते. माझं टोटल इलेक्शनचं कॅम्पेन केलं ते प्रमुख माझा राजेश विटेकर हा मराठाच होता, बोर्डीकर मराठाच होता, लोणीकर मराठाच होता, आपला डॉक्टर हे आपले घनसांगवीचे खरात होते किंवा ते आपले घाडगे साहेब होते, हे मराठाच होते. प्रताप भैया देशमुख मराठाच होता. डॉक्टर खटिंग 24 तास माझ्याबरोबर होते, बिचारा तो मराठा समाजाचा होता. म्हणजे ही जी गोष्ट आहे, माझं इलेक्शनचं कॅम्पेन हे टोटल मराठ्यांच्या हातात होतं. मग मी जातीवादी कसा असाल? म्हणजे ह्याचा विचार थोडा झाला पाहिजे. आणि मी एकट्या जातीवर होऊ शकत नाही आपल्याला. माझी पहिली मिटिंग इथं झाली प्रताप भैया देशमुखच्या घरातच झाली.
पहिला नाश्ता झाला, पहिली पत्रकार परिषद झाली आणि त्यांनी मन लावून काम केलं त्या बिचाऱ्यांनी. आता त्यांच्यावर इल्जाम केलं गेलं, समाजातल्या काही लोकांनी व्हॉट्सअपवर त्यांच्या बायकाबरोबर शिवे दिल्या, हे बरोबर नाही ना. म्हणजे आणि मला बी दिल्या, म्हणजे मी कधी जातीचा मुद्दाच काढला नाही, कुठं बोललोच नाही, तरी परंतु हे झालं. आणि जातीच्या कलरमधनं आपण मोठं होत नाही. माझी सर्वांना विनंती आहे, कोणीही असू द्या, जातपातीचं राजकारण जास्त काळ चालणार नाही. महात्मा फुले असतील, शाहू महाराज असतील, शिवाजी महाराज असतील, ह्या लोकांनी सर्वांना जातीच्या लोकांना घेऊनच हे राज्याचा 18 प्रकार कारभार चालला होता. उद्या सर्वांना हेच करावं लागणार आहे. आणि इथं बीडमध्ये बी झालं ते पंकज त्याच्या विरोधात झालं, इथं माझ्या विरोधात झालं. गोदीच्या ताऱ्या पलीकडे भाऊ आणि इकडे बहीण, आणि हे दुर्दैव वाटलं. आणि ह्यात महाराष्ट्रातल्या बुद्धिजीवी लोकांनी ह्याच्यावर चिंतन आणि मनन केलं. काय वाटते एकीकडे बारामतीमध्ये जिथं तुम्ही पहिल्यांदा लढणार होतात, बारामती असेल माढा असेल, आता बारामतीची जागा सुनेत्रा पवार विरुद्ध सुप्रिया सुळे आहे. बीडमध्ये सुद्धा बजरंग सोनवणे विरुद्ध पंकजा मुंडे यांचं झालेलं, इथं परभणीमध्ये सुद्धा तुम्ही संजय जाधव झाले. या 3 जागांकडे राज्याचं लक्ष लागलेलं आहे. बारामतीमध्ये सुनेत्रा वहिनी आमची विजय होणार आहे. एक काळ्या दगडावली त्रिघात. पंकजा मुंडे बीडमधनं विजय होती आणि मी इथं 30 ते 35 ते 40 हजाराच्या फरकानं मी इथं विजय होतो. त्यामुळे तिन्हीच बारामती, बीड आणि परभणीचा निकाल आजच सांगतो की 4 तारखेला पुन्हा तुम्हीच भेटणार आहे मला, क्षीरसागर किंवा चव्हाण भेटणार आहे. आणि मला वाटतं गुलाल घेऊनचं सर्टिफिकेट इथंच मी आणणार आहे. त्या दिवशी पेढे बहुतेक इथंच आणतील. भैयाचा भाव आणि भैया पेढे आणले, ते 1 2-4 लाख रुपयाचं पेढे आणून ठेवायला होतं त्याला, त्यामुळे मी पेढे घेऊन इथंच येणार आहे ऍडव्हान्स मध्ये. तुम्ही 3.5 लाखांची लीड न येणार म्हणला होता, मग आज 30-35 हजार कसं? नाही, ती नंतर थोडंसं सामाजिक ध्रुवीकरण बी झालं. आपण ते मी प्रॅक्टिकलचा इंजिनियर माणूस आहे, मी प्रॅक्टिकल बोलतो, बरं बोलत नाही, खरं बोलतो. ज्यावेळेस ज्या अल्पसंख्याकांवर बिचारावर आम्ही अवलंबून होतो तिथं थोडंसं आम्हाला कमी पडलेलं आहे. मी म्हणणार नाही, तो समाज अतिशय चांगला आहे, तो आमचा तो विकासाचा मुद्दा आहे. त्या समाजाचा विकास झाला तर आमच्या देशाचा विकास होणार आहे. त्या ह्या गोष्टीचं थोडंसं हे झाल्यामुळं आमचा अल्पसंख्याक समाज मायापासून दुरावला असल्यामुळं माझं तिथं लीड कमी झालेलं आहे आणि मी ती मान्य करतोय. मी आज फक्त परभणीमध्ये आणि पाथरीमध्ये लॉसमध्ये आहे, पण ते जे आकडा सांगतात तेवढा नाही. मी सांगतो की 10 हजाराचं लीड माझ्यावर जाधव साहेबांचं असेल कुठं परभणीत, आणि 5 हजाराचं लीड असेल माझ्या पाथरीवर. पण मी गंगाखेड, परभणी, जंतूर, परतूर आणि घनसांगवे यातून आभाप लीड घेत जाणार आहे. एखाद्या वेळेस असं मी आज कमी बोलतोय तुम्हाला, 40-41 मराठा समाजाचं बुद्धिजीवी मतदान मला आहे. 35 ते 40% मराठ्यांचं मतदान मिळालेलं आहे. जी गावं 100% मराठा होती त्याचा मी सर्वे केला. बंडू 60% चाललाय, मी 40% चालू, काही ठिकाणी मी 50% चालू, तो 50% चालू. आणि ओबीसी मध्ये 90% मी चालू आहे, 90-98%, त्यालाही 10% चालले असतील, त्यांना बी नाही असं. पण संजय जाधव म्हणतात 1400 पैकी 1000 गावांमध्ये मला लीड आहे. आता ते म्हणतात म्हटल्यावर आता काय, मग आता ते त्यांचा पेढ खाय जाऊ आपण. ते जर म्हणत असतील तसं तर त्यांच्याबद्दल स्वागत आहे त्याच्याबद्दल. पण मला आत्मविश्वास आहे, मी बोलतो ते माझं घडतं. मी कॉन्फिडेंटली तुम्हाला सांगतो, मी एका पक्षाचा अध्यक्ष आहे आणि माझा 7 राज्यात पक्षाला मान्यता मिळालेली आहे. मी नुसतं, आणि मी ज्यावेळेस खासदारकीचा अर्ज भरला त्यावेळेस AB फॉर्मवर माझाच सही होती आणि जाधव साहेबांनी अर्ज भरला त्याच्यावर उद्धव साहेबांची सही होती. म्हणजे त्या रेंजमध्ये विचार करावा त्यांनी. आता ते म्हणणार ना, असं म्हणणं की 4 वेळेला पराभव झाला, 4थ्या वेळेला इथं पराभूत होतील म्हणून. ते काय म्हणणं, आता त्यांच्या शुभेच्छा असतील तर ते भाग वेगळा आहे. मी त्यांनाबद्दल वाईट बोलणार नाही, त्यांना शुभेच्छा चांगल्याच देईन मी, विशेष म्हणजे कारण ते वारकरी पंथाचं आहे. मी बी विठ्ठलाच्या बाजूलाच मी राहायला आहे, त्यामुळे विठ्ठल मायाला जवळच आहे. काल श्रीरंग बारणेंनी एक असा आरोप केला की अजितदादांनी त्यांच्या मुलांनी माझं काम केलं, मात्र त्यांच्या काही लोकांनी तिथं काम केलं नाही. असंच परिस्थिती इथं महायुतीच्या बाबतीत झाली का? नाही, माझ्या इथं भाजप, राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं माझं काम चांगलं केलेलं आहे. माझ्या मनात बिलकुल येता कंचित कोणाबद्दल शंका नाही आणि काही नाही. आता ठीक आहे, काही नगरसेवक राष्ट्रवादीची होते, ती बाह्याचं बी ऐकलं नाही, अजितदादा ऐकलं, ती गेले असते. म्हणजे मी सांगितलं ना, माझ्याही पक्षाचा एखादा का जिल्हाध्यक्ष असतो, ते मला नाही पटलं तर इलेक्शनच्या काळात ते ऐकणार नाही माझं, आता त्यात माझा काय दोष आहे. त्यामुळे काही लोकांनी गेले असतील त्यांच्याकडे, त्याबद्दल दुमत नाही, पण ते गेले असतील. पण माझा दावा आहे त्यांच्यावर फिरणारी माणसं आहेत, त्यांनीच मला मतदान केलेलं आहे. नावं सुद्धा घेऊन सांगेन, पण आता नावं सांगणं एवढं नाही विशेष म्हणजे 24 तास त्यावर रस्त्यावर माणसं देखील मला. त्यामुळे माझा विजय डेफिनेटली आहे. गनिमी कावा हा साताऱ्यात ठरला ना, प्रतापगडाचा. प्रतापगडाच्या पायथ्याला मी राहिलोया. परभणीमध्ये गनिमी गावानेच विजय होणार. तुम्हाला सांगतो, माझ्यावर अमाप लोकांनी प्रेम केलेलं आहे. ते बिचारे बोलत नाहीत, सांगत नाहीत, अमाप आणि वेल क्वालिफाईड बुद्धिजीवी लोकांनी मला मतदान दिलंय. डेव्हलपमेंट महादेव जानकर हा माणूस काहीतरी करू शकेल त्या दृष्टीने माझ्यावर प्रयत्न केले आणि त्यामुळे माझा विजय 4 तारखेला गुलाल माझाच असणार आहे. त्यांनी कितीही सांगितलं ना, 1400 गावातलं, 1000 गावातलं,
आम्ही काय गोट्या खेळत होतो इथं, आम्हाला काहीच कळत नाही हा. माझा दावा आहे, ते बोलतात त्या 1000 गावात मी लीड घेतोय आणि ते 200 गावात लीड घेतील. ते 1000 गावात माझं लीड आहे. आता मी सांगितलं त्यांना परभणी आणि पाथरीमध्ये मी त्यांना लीड सांगतोय. त्याचं लीड मी जिंतूर आणि गंगाखेड, परतूर आणि घनसावंगी माझं बॅलन्स वोट आहे. चॅलेंज देऊ सांगतो, ज्या वोटचे जेव्हा ते उड्या मारतात ते वोट मी कधीच घेऊन गेलेलो आहे, त्यांना पताच लागणार नाही. तर हे होते महादेव जानकर यांनी सांगितले की बारामती मध्ये सुनेत्रा पवार विजय होतील, बीड मध्ये पंकजा मुंडे आणि परभणीतून मी विजय होईल आणि राज्यामध्ये महायुतीच्या एकूण 42 जागा निवडून येतील म्हणून. कॅमेरा पर्सन विशालसह पंकज क्षीरसागर, एबीपी माझा, परभणी. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.